नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं. इथे ह्या तोरणपट्टीला आपल्याला खाली 11 क्रोशीचे घर सोडलेले आहेत आणि 12व्या क्रोशीच्या घरामध्ये मी इथे चेन विणलेली आहे. तर इथे आपल्याला एकूण 4 चेन विणायचे आहेत आणि पुढील ह्या क्रोशीच्या घरामध्ये ही चेन विणून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला मध्यभागी या क्रोशीच्या घरामध्ये चेन विणायची आहे आणि पुढील चेनच्या घरामध्ये क्रोशीच्या चेन विणल्यानंतर इथे आपल्याला 3 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला दुसऱ्या चेनच्या घरामध्ये इथे 4 क्रोशे इथे विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे इथे मध्यभागी आपल्याला इथे 3 चेन बनवायचे आहेत आणि पुढील या चेनच्या घरामध्ये परत 4 क्रोशे इथे विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे इथे आपल्याला इथल्याप्रमाणे 3 चेन विणायचे आहेत आणि ह्या क्रोशीच्या साईड चेनमध्ये ही चेन विणून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे आपल्याला इथे ह्या चेनच्या घरामध्ये चेन विणायची आहे. पुढील क्रोशीच्या वरील चेनमध्ये चेन विणल्यानंतर परत आपल्याला इथे 3 चेन विणायचे आहेत. इथे आपल्याला ह्या 4 क्रोशीवरती 4 क्रोशी सेम विणून घ्यायचे आहेत. मध्यभागी ह्या साईडच्या चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला एकाच चेनमध्ये 3 क्रोशे विणून घ्यायचे आहेत. परत इथे आपल्याला 2 चेन विणायचे आहेत आणि साईडच्या या चेनच्या घरामध्ये परत 3 क्रोशे इथे विणून घ्यायचे आहेत. सेम पुढे परत ह्या 4 क्रोशेवरती सेम 4 क्रोशे इथे विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर सेम पुढील 3 चेन विणायचे आहेत आणि पुढील ह्या क्रोशी चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे. पुढे चेन विणल्यानंतर इथे आपल्याला 3 चेन विणायचे आहेत. परत 3 चेन विणून तिसऱ्या चेनच्या घरामध्ये ही चेन विणून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला हा क्रोशिया विणायचा आहे पहिला. त्यानंतर 1 2 3 4 चेन विणायचे आहेत. दुसऱ्या क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे. सलग आपल्याला ह्या उरलेल्या सर्व क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला 3 चेन विणायचे आहेत नंतर आणि खालील ह्या पहिल्या चेनच्या घरामध्ये 3 क्रोशे इथे विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर परत आपल्याला इथे 3 चेन विणायचे आहेत आणि ह्या उरलेल्या चेनच्या घरामध्ये ते साईडच्या परत 3 क्रोशे इथे विणून घ्यायचे आहेत. सेम इकडील प्रमाणे इकडे परत 3 चेन विणायचे आहेत आणि खालील क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. नंतर इथे आपल्याला परत इथल्याप्रमाणे 4 चेन विणायचे आहेत आणि ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे. सेम इकडल्याप्रमाणे इथे एक चेन विणायची आहे. 3 चेनचे घर विणल्यानंतर पहिल्या चेनच्या घरामधून चेन विणून घ्यायची आहे आणि परत 3 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला पुढील ह्या चेनच्या चेनमध्ये चेन विणून घ्यायची आहे. पुढे क्रोशियावरील चेनमध्ये चेन विणल्यानंतर त्यानंतर पुढे इथे आपल्याला परत 2 चेन विणायचे आहेत. 3 चेन विणून घेऊन चेनमधून चेन विणून घ्यायची आहे. पुढे 2 चेन विणायचे आहेत. इथे आपल्याला या चेनच्या घरामध्ये क्रोशे विणायचे आहेत. सलग 3 चेन बनवायचे आहेत आणि पुढील
3 क्रोशे इथे विणून घ्यायचे आहेत. नंतर पुढे इथे आपल्याला 1 2 3 4 5 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायच्या आहेत. सेम इकडीलप्रमाणे 6 क्रोशिया मध्यभागी 3 चेन देऊन विणून घ्यायचे आहेत. नंतर पुढे इथे आपल्याला परत सेम 5 चेन इथे विणायचे आहेत. इथे आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये सेम असे 6 क्रोशे इथे विणून घ्यायचे आहेत. मध्यभागी 3 चेन बनवून त्यानंतर सेम याप्रमाणेच इकडे पण ह्या चेनच्या घरामध्ये विणून घ्यायचं आहे. पुढील 5 चेन बनवायचे आहेत आणि ह्या घरामध्ये 6 क्रोशिया, ह्या घरामध्ये 6 क्रोशिया आणि इकडेप्रमाणे हे असं विणून घ्यायचं आहे. हे असं विणल्यानंतर त्यानंतर इथे आपल्याला क्रोशिया सोडायचं आहे आणि पुढच्या क्रोशियाच्या घरामध्ये आपल्याला ही लोकर जॉईन करून घ्यायची आहे. इथं आपल्याला 3 चेन विणायचे आहेत. पुढील 3 चेन विणून परत ते चेनमधून चेन विणून घ्यायचे आहे. पुढील 3 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला ह्या क्रोशियाच्या घरामध्ये क्रोशिया विणायचे आहेत. सेम 6 मध्यभागी 3 चेन बनवून त्यानंतर पुढे इथे आपल्याला 4 चेन विणायचे आहेत. मध्यभागी ह्या चेनच्या घरामध्ये चेन विणून घ्यायचे आहे. पुढे 4 चेन विणायचे आहेत आणि सेम ह्या क्रोशियावरती सेम क्रोशिया 6 विणून घ्यायचे आहेत. याप्रमाणे सेम इकडे आपल्याला परत 4 चेन विणायचे आहेत आणि मध्यभागी ह्या चेनच्या घरामध्ये चेन विणायचे आहे. सेम पुढे पण 4 चेन विणून घ्यायचे आहेत. आणि इथील ह्या चेनच्या घरामध्ये आपल्याला हे 6 क्रोशिया सेम खालीलप्रमाणे विणायचे आहेत. मध्यभागी 3 चेन बनवून सेम याप्रमाणेच इकडे पण विणून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढे परत पुढील ह्या चेनच्या घरामध्ये चेन विणायचे आहे. त्यानंतर इथे आपल्याला परत चेन बनवायचे आहेत 3. पुढील 3 चेन विणून चेनमधून चेन विणून घ्यायचे आहेत तिसऱ्या. पुढे 3 चेन विणायचे आहेत. इथे आपल्याला सेम ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. तर पुढे इथे आपल्याला 3 चेन विणायचे आहेत आणि इथील ह्या दुसऱ्या चेनवरती चेन विणून घ्यायची आहे. मध्यभागी इथे आपल्याला 4 चेन विणायचे आहेत. दुसऱ्या चेनवरती चेन विणून घ्यायची आहे. सेम परत इथे 3 चेन विणायचे आहेत आणि इथे आपल्याला ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर ह्या साईडच्या 6 क्रोशिया विणल्यानंतर इथे पण आपल्याला मध्यभागी याप्रमाणेच विणून घ्यायचं आहे. इकडे पण असंच विणून घ्यायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला लोकर जॉईन करून घ्यायची आहे. इथे 4 चेन विणायचे आहेत. मध्यभागी ह्या चेनच्या घरावरती चेन विणून घ्यायचं आहे आणि इकडे आपल्याला परत 4 चेन विणायचे आहेत आणि क्रोशियाच्या घरामध्ये सेम त्याप्रमाणे इकडे अशी क्रोशियाची 5 घरं सलग विणून घ्यायची आहेत. ह्या क्रोशियाच्या घरामध्ये प्रत्येक क्रोशियाच्या वरील चेनमध्ये हे विणून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे 4 चेन विणून इकडे 4 चेन देऊन परत हे विणून घ्यायचं आहे. नंतर पुढे साईडचे 2 चेन विणायचे आहेत. इथे क्रोशियाचं घर विणायचं आहे आणि चेन लावून घ्यायचे आहेत 10 चेन विणून. त्यानंतर इथे आपल्याला या घरामध्ये सेम याप्रमाणे चेन विणून घ्यायचे आहेत. नंतर पुढे ह्या क्रोशियाच्या मध्यभागी चेन विणायचे आहेत 10 आणि प्रत्येकी अशी 10 चेन विणून सर्व बाजूने चेन विणून घ्यायची आहे. नंतर चेनमध्ये गोंडे लावून घ्यायचे आहेत. मध्यभागी ह्या घरामध्ये अशी 5 घरं क्रोशियाची विणायची आहेत आणि हे पूर्ण करून घ्यायचं आहे.